सध्या आपण जर बघितलं तर साखरेचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांना कुठेतरी आता साखर घेणं हे परवडण्याची झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर साखर हा जो घटक आहे तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनातला आहे। अनेक हॉटेलधारक जे आहेत तर ते साखरीचा पेय अर्थात चहा बनवण्याकडे त्यांचा कल असतो। चहा कॉफी याचे आता दर देखील महागलेले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर हे एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी देखील या आजी ज्या आहेत ते या ठिकाणी चहा जे आहे ते लोकांसाठी बनवत असतात, लोकांना चहा देत असतात। चहा कॉफीची जास्तीत जास्त या ठिकाणी मागणी असते आणि मात्र आता चहाचे दर जे आहेत ते चहाची जी दर आहेत ते देखील या साखरेच्या दरामुळे वाढलेले आहेत। थेट आपण ज्या आजी आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। आजी, काय सांगाल, जी आता 40 रुपये साखर होती ती 80 रुपयेवरती झालेली आहे। 40 रुपये होते ते 80 रुपये झाले। तेव्हा आम्ही 10 रुपयाला द्यायचो चहा, आता 15 रुपयाला देणार आहोत। पण ते मान्य करायला पाहिजे ना कस्टमरनी। मग ग्राहक जे आहेत ते ग्राहक काय म्हणतात, 10 रुपयांनी चहा द्या, 10 रुपयांनी चहा द्या बोलतात, पण ते कसे बाजतात हो एकमेकाशी। कारण का 10ला चहा आहे मग 15ला काय घेता असे बोलतात हो। पण आता आई, साखरेचे दर वाढल्यामुळे चहाचे दर वाढवणं साहजिकच आहे। मात्र जी साखर पूर्वी तुमच्या कालावधीमध्ये आणि या कालावधीमध्ये देखील जी 40 रुपयाला होती त्यानंतर ती 50 झाली, 60 झाली आणि आता थेटपणे साखर 80 रुपये झाले, कसा तुम्हाला याचा फटका बसतोय? ते आता सरकारनेच हे करायला पाहिजे, म्हणजे आम्हाला पण परवडायला पाहिजे ना। चहा 10 रुपयाला देणं म्हणजे बरोबर नाही वाटत, कारण का भाडा बिडा आहे ना आम्हाला। आपण बघितलं तर चहाचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहेत ते सर्वसामान्य जे आहेत ती जास्तीत जास्त जी मागणी जी आहे ती चहाला असते आणि चहा असं पेय आहे की दैनंदिन जीवनातलं नागरिकांच्या जे आहे ते रोजचं पेय आहे। आपण बघितलं तर हे हॉटेल आहे, या ठिकाणी देखील काही जे नागरिक आहेत ते बसलेले आहेत। या ठिकाणी काही नागरिक जे आहेत त्या दृश्यांमध्ये आपण बघतोय चहाचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत। मात्र आता साखरेचे दर वाढल्यामुळे साहजिकपणे चहाचे देखील दर वाढलेत। आपण थेटपणे या ग्राहकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मामा, काय सांगाल, एकंदरीत आता साखरेचे दर वाढल्यामुळे चहाचे दर देखील वाढलेले आहेत, तर जो चहा तुम्ही आता 10 रुपयांनी घ्यायचा तो आता 15 रुपयाला मिळतोय। हो, आता आम्ही रोज चहा आम्हाला रोज लागतो, लागल्यामुळं आम्हाला काय पहिली 10 रुपयाला मिळायची, आता 15 रुपये चहा भेटायला लागले, तर आम्हाला काही चहा परवडत नाही। आणि महागाई आता ते एवढे भाव वाढला, 40 रुपये साखर होती आता 80 रुपये केलं आहे। पुढं याच्या पुढं जगणं माणसाला फार कठीण आहे, म्हणजे आता चहा पिऊशी वाटणार नाही, एवढे आता महागाई वाढलेली आहे। आपल्या जीवनातला मामा, दैनंदिन जीवनातला चहा हा पेय आहे। दैनंदिन जीवनामध्ये चहा आपल्याला नेहमीच लागतो, प्रत्येकाची चहासाठी मागणी असते। तुम्ही दिवसातून किती वेळा चहा प्यायचे? असा वेळ चहा पितो आम्ही। आता दर वाढलेले आहेत, परवडते का चहा पिणं? नाही परवडत ना, त्यामुळं तर आज बेकार परिस्थिती झालेली आहे। लोकांना काय पिणार चहा? 15 रुपये जर चहा झाले तर ह्याच्या पुढं काय आहे? सरकारने याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे। आता एवढी महागाई वाढणे म्हणजे लोकांना जगणं कठीण आहे याच्या पुढं। तुमच्या कालावधीमध्ये चहाचे साखरेचे दर कसे होते? तेव्हा तर 20-30 रुपये होते, 20 रुपये होते साखर त्या टायमाला। 15 रुपये पण मध्ये आम्ही काढलेले त्या कालामध्ये। ते कसे दर वाढत गेले? हे असे वाढत गेले, महागाई वाढले। हे सरकारने वरणी एवढा केला का विचारच लोकांचा केले नाही। हा इलेक्शनच्या बाबतीत तुम्ही हे कधी कंट्रोल नाही केला पाहिजे। आमच्या राजकारणा टायमाला आम्ही पैसे घ्यायचो नसो, त्याला आम्ही बिन पैशाची लोकांना मतं द्यायची, चहा पाजायची आणि मत द्यायचो। आताची पण काळात तर असे पैशाचा म्हणजे त्यांना गंधच नाही। लोक 60 वरून डायरेक्ट 80 वरती आता दर गेले, 60 वरून थेट 80 वर। 80 डायरेक्ट म्हणजे सर त्याही विचार करावा जनतेचे पण। जनता जगायला पाहिजे तर तुम्ही वरची सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे, बा माझी जनता जगायला पाहिजे। तुमचा विचार करून लोकांचा, गरिबांचा विचार करा। पहिल्या काळात गरिबांचे लोकांचे विचार करायचा, माझा गरीब जगायला पाहिजे असे लोकांचे धोरण होतं। पण आताची परिस्थिती एवढी वाईट आहे तर माणूस बोलायला तयार नाही। आजची परिस्थिती, आज माणूस बोलायला तयार नाही, म्हणजे महागाई वाढली। जो पैसे कमवतो तो सगळा पोटच खाते आजची परिस्थिती। आपण जर बघितलं तर हा ग्रामीण भागातला परिसर आहे आणि हे ग्रामीण भागातील एक चहाचं दुकान म्हणावं लागेल, छोटंसं या ठिकाणी चहाची टपरी आहे। काही लोक देखील या ठिकाणी आपण बघितलं तर चहा पिताना आपल्याला दिसत आहेत। मात्र आता चहाचे दर जे आहेत ते वाढले आहेत, कारण का साखरेचे दर जे आहेत ते वाढल्या कारणास्तव साहजिकच चहाचे दर वाढवावे लागले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये आणि कुठेतरी या हॉटेल व्यावसायिकांमध्ये कुठेतरी वादग्रस्त प्रसंग देखील निर्माण होत आहेत। कारण का 10 रुपये दर असताना थेट आता 15 रुपये आपण का केलं, असं देखील वादग्रस्त मुद्दे या ठिकाणी वारंवार निर्माण होत असल्याचं ही जे व्यावसायिक आहेत त्यांनी सांगितलं आहे। आता कुठेतरी या संपूर्ण बाबीवर प्रशासन विचार करेल का, हे खरं पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। राज वैशंपायन, TNN मराठी, रायगड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.